रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत कथासारचे अध्याय पाहणार आहोत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ सारामृत कथासार. भक्ती, चमत्कार आणि आध्यात्मिक अनुभूतींनी भरलेली ही दिव्य कथा आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत, जिथे स्वामी आहेत तेथे अशक्य काहीच नाही. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या सारामृत कथासाराला सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपण पोथीची पारायण पद्धती पाहू. आपण करीत असलेल्या कोणत्याही उपासनेचे साधनेचे आपल्याला उत्तम आणि शीघ्र फळ मिळावे यासाठी ती उपासना ही विशिष्ट अशा पद्धतीने आणि काही नियमबंधने सांभाळून करणे गरजेचे असते. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीच्या पारायणाच्या संदर्भात काही मार्गदर्शक गोष्टी पाहू. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे पूर्णावतार असल्याने श्री समर्थांच्या या पोथी पारायणाचा प्रारंभ हा भक्त भाविकांनी कोणत्याही शुभ गुरुवार या दिवसापासून करावा. हे पोथी पारायण कोणीही स्त्री पुरुष करू शकतात. या श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1, 3, 7 दिवसाचे पारायण हे भक्त भाविकांना त्यांच्या सोयीनुसार करता येते. उपासकाने मंगल स्नान करून शुचिभूत होऊन वस्त्र किंवा सोवळे नेसावे. पारायणाच्या प्रारंभापूर्वी घरातील व्यक्तीचे, देवदेवतांचे, आपल्या उपास्य देवतेचे, सद्गुरूंचे आशीर्वाद घ्यावे आणि देवासमोर येऊन बसावे. पोथी पारायणास सुरुवात करण्यापूर्वी पारायणाचा विधिवत संकल्प करावा. श्री समर्थांच्या मूर्ती, फोटो, प्रतिमा यांचे पंचोपचारे पूजन करावे. गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी दाखवून मनोभावे श्रीचे पूजन करावे. पूजेनंतर श्री समर्थकांच्या तारक मंत्राचे वाचन करावे. त्यानंतर जर 1 दिवसाचे पारायण पौर्णिमेचे करायचे असल्यास एके ठाई बसून सर्व म्हणजे 21 अध्यायांचे वाचन करावे किंवा दशमी, एकादशी, द्वादशी असे 3 दिवसांचे पारायण करायचे असेल तर तसा संकल्प करून रोज 7-7 अध्याय वाचावेत किंवा जर पारायण सप्ताह करण्याचा हेतू असेल तर रोज 7 दिवस 3-3 अध्याय वाचावेत. अध्याय वाचनानंतर नैवेद्य, आरती करावी, स्वामी अष्टकांचे पठण करावे. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करावा. या पारायणाची सांगता ब्राह्मणास भोजन देऊन किंवा स्वामीचे मठात अन्नदानासाठी मदत करून करावी. भक्त भाविकांनी या पोथी पारायणाच्या काळात सदाचारी राहावे, एकभुक्त राहावे, ब्रह्मचर्य पाळावे, कोणाशीही उगाच वितंडवाद करू नये, चित्त शांत व प्रसन्न ठेवावे. या पारायण सेवेने स्वामी कृपा, संकट निवारण, मनोकामनापूर्ती होणार हा दृढ विश्वास मनात बाळगावा. पोथी पारायणाची सेवा मनोभावे, विनम्र भावाने व भक्तिभावाने करावे. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत या छोटेखानी पोथीचे रचनाकार परमपूज्य विष्णू बळवंत थोरात हे ग्रंथ लेखनाच्या पद्धतीनुसार पहिल्या अध्यायात मंगलाचरण करीत आहेत. विघ्नहर्ता श्री गणेश, विद्येची देवता देवी सरस्वती, निज भक्तांचे कल्याण करणारे श्री सद्गुरू यांना वंदन करून रचनाकार हे प्रथम त्या सृष्टीचे पालक आणि चालक श्री विष्णू भगवान यांचे रूप, गुण वर्णन करतात. त्यांच्याकडे अक्कलकोट निवासी श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्र सारामृताच्या आपल्या लेखन कार्यास ते नारायणाचा मंगलाशीर्वाद मागतात. त्यानंतर ते ब्रह्मकुमारी श्री शारदा, आपले सद्गुरू माता पिता यांना अभिवादन करतात. श्री दत्तात्रयांच्या अवतारी महती सांगून ते आपल्या या रचनेसाठी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन पंडित, श्रीधर कवी या साऱ्या श्रेष्ठ कविवरांचे कृपेचे वरदान मागतात. नंतर ते श्रवणास सन्मुख बसलेल्या श्रोत्यांना विनंती करतात की माता पिता जसे लेकराचे बोबडे बोल गोड मानून घेतात तसे तुम्ही कृपावंत होऊन या सेवेचा स्वीकार करा. श्री स्वामींचे चरित्र, त्यांचे कार्य, लीला हा एक अथांग महासागर आहे. त्यातील काही मोती वेचण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे ते मोठ्या विनयाने सांगतात. अध्याय दुसरा. कोण कोठून आले.
श्री गणेशाय नमः या अध्यायाच्या प्रारंभी रचनाकार हे उपासकांना अशी ग्वाही देतात की जे भक्त काही इच्छा मनात धरून स्वामीची भक्ती करतात त्यांच्या मनोकामनेची स्वामी पूर्ती करतात. जे निष्काम भक्ती करतात त्यांना स्वामी कृपेने मोक्ष मुक्तीचा लाभ मिळतो. श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी सद्पुरुष. त्यांचा थेट संबंध हा श्री दत्तात्रयांच्या दुसऱ्या नृसिंह सरस्वती अवताराशी लागतो. नृसिंह सरस्वतींनी आपल्या अवताराची समाप्ती कर्दळीवनात जाऊन केली तर स्वामी हे तेथूनच प्रकट झाले. एकदा स्वामी हे राजप्पा मोदी यांचे घरात असताना त्यांना भेटायला त्यांच्या दर्शनाला एक कलकत्त्याचे साहेब आला. त्याने विचारलेल्या महाराज आपण कोण, कोठून आलात ह्या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज त्यास म्हणाले की आम्ही कर्दळी वनातून बाहेर पडलो. आम्ही कलकत्ता, हरिद्वार, केदारनाथ, गोदातीर हे पाहता पाहता हैदराबाद येथे आलो. पुढे मंगळवेढ्यास मुक्काम केला. नंतर पंढरी, भूवैकुंठ नगरी पाहिली. सोलापुरास आलो आणि तेथून थेट इथे अक्कलकोटास आलो. स्वामी हे मंगळवेढ्यात जवळजवळ एक तप वास्तव करून होते, पण ते लोक संपर्कापासून दूर राहतात ह्याचा बाह्य रूपावरून आणि वर्तनावरून ते लोकांना वेडे वाटत, म्हणून लोक त्यांना वेडाबुवा असे संबोधित. अध्याय 3 चोळप्पाचे घर झाले देवघर. कोणा भक्ताच्या प्रश्नास उत्तर देताना स्वामींनी स्वतःच आपण कोण, कोठून व कसे अक्कलकोटास आलो हे तो वृत्तांत निवेदन केलेला भाग आपण मागच्या अध्यायात वाचला आहेत. मंगळवेढा सोडल्यावर काही काळ स्वामी मोहोळ येथे आपले भक्त चिंतोपंत टोळ यांच्याकडे होते. तेथून ते अक्कलकोटास आले. अक्कलकोट इथे येताच प्रथम ते ग्रामद्वारीस थांबले. तिथे त्यांची पहिली भेट ही एका यवनाशी झाली. त्याने त्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वामींनी त्यास एक चमत्कार करून दाखविला. त्यामुळे हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत याची त्याला खात्री झाली. त्याने शरणागत होऊन स्वामींचे चरण धरले. तो त्यांचा भक्त झाला. अक्कलकोटात स्वामींनी भाग्यवंत चोळप्पा यांचे घरात जाऊन त्यांच्याकडेच मुक्काम केला. श्री स्वामीच्या आगमन आणि निवासाचे चोळप्पाच्या घराचे देवघर झाले. तिथे स्वामीच्या दर्शनास अनेक लोक येऊ लागले. ही वार्ता तात्कालीन अक्कलकोटचे संस्थानचे राजे मालोजी राजे यांच्या कानी गेली. त्यांनी स्वामीच्या दर्शनासाठी इच्छा करताच प्रत्यक्ष स्वामींनीच त्यांच्या दरबारी येऊन राजेसाहेबांना दर्शन दिले. त्या साक्षात्कारी भेटीतच राजांनी श्रीचे चरणी नतमस्तक होत त्यांना आपल्या हृदय सिंहासनावर बसविले. स्वतः राजा स्वामी भक्त झाल्यावर त्या नगरीचे प्रजाजन हे स्वामी भक्त झाले नसतील तरच नवल काय, कारण यथा राजा तथा प्रजा हे तर आपण जाणतोच. अध्याय 4 संन्याशांची खोड मोडली. श्री स्वामी नामस्मरणाची महती निवेदन करताना पोथीचे रचनाकार म्हणतात की स्वामीच्या नामाचे स्मरण करणाऱ्या भक्त भाविकांनी स्वामी कृपेसाठी अन्य कोणती साधना उपासना करण्याची गरज पडत नाही. स्वामीच्या ध्यानाने, त्यांच्या दर्शन आणि नामस्मरणानेच उपासकाला चारी मुक्ती प्राप्त होतात. अशी श्रद्धा, भक्ती आणि देवपण ओळखणाऱ्या काही श्रीची मनोभावे सेवा करणाऱ्या आपल्या मानसपुत्रांचे घरीच महाराजांनी निवास केला होता. चोळप्पा आणि त्यांचे कुटुंब हे स्वामीच्या सेवेत आणि त्यांच्या परीक्षेत पुरेपूर उतरत होते. स्वामींची त्यांच्यावर मोठी कृपा होती. पण देवाचं देवपण कळण्यासाठी मनात शुद्ध भक्ती, श्रद्धा असावी लागते. एकदा अक्कलकोट येथे स्वामींनी महती ऐकून 2 दांभिक संन्यासी त्यांची परीक्षा घेण्याच्या हेतूने आले. ते दोघे अभक्त आणि साधू सत्पुरुषाचे निंदक होते. महाराजांनी त्यांचा हेतू ओळखला. त्यांनी मुद्दाम त्यांना आपल्यासोबत एका भक्ताच्या घरी नेले. तिथे श्रीचे दर्शनास अनेक भाविक भक्त हे नाना पदार्थ घेऊन आले. लोकांनी अनेक फळफळावं, मेवा मिठाईंची ताटे श्रीच्या पुढ्यात ठेवली. श्रीनी ती त्या दोघांच्या समोर सरकवली. ती पाहून त्या दोघांना दांभिकांच्या तोंडास पाणी सुटले. पण झाले असे की सेवेकऱ्यांनी ती ताटे उचलून नेली. महाराजांनी त्या दिवशी स्वतः तर उपवास केलाच, पण त्या दांभिक संन्याशांनाही उपास घडविला, त्यांची खोड मोडली. अध्याय 5 पैजेचा विडा. ज्याप्रमाणे परिसाच्या संगतीने लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे सत्पुरुषांच्या सहवासाने अभक्तही भक्त बनतात. त्यांच्या मनोवृत्तीत बदल होतात. अक्कलकोट श्री संस्थानात कोणी एक स्वामी समर्थ नावाचे सिद्ध पुरुष आहेत. त्यांच्यामुळे त्या संस्थानाचा नावलौकिक वाढतो. ही वार्ता कानी बडोद्याच्या मल्हारराव राजांच्या कानी गेली.
त्यांनी आपल्या नगरात त्या स्वामींना घेऊन येण्यासाठी एकदा दरबारात आपल्या सेवकांना पैजेवर आवाहन केले. त्या कार्यासाठी पैजेचा विडा ठेवण्यात आला. पैज लावून स्वामी समर्थांना बडोद्यास घेऊन येणाऱ्या सरदारास मोठे बक्षीस जाहीर करण्यात आले. तेव्हा ती अवघड कामगिरी करून तो पैजेचा विडा जिंकणाऱ्याच्या कामी तात्यासाहेब नावाचा एक सरदार पुढे आला. राजे मल्हारराव यांच्याकडून बरेच धन आणि सेवक वर्ग सोबत घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास त्या कामगिरीस आले. त्यांना इथे येऊन अन्नदान, धनदान, विप्रभोजने इत्यादी गोष्टी करून श्रीचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. नाना उपाय योजले, पण त्यांना काही स्वामींचे मन जिंकून त्यांना बडोद्यास घेऊन जाणे शक्य होईना. तेव्हा त्यांनी चोळप्पास धनलोभ दाखवून त्यास तशी महाराजांना बडोद्यास घेऊन येण्याची विनंती केली. द्रव्य लोभापोटी चोळप्पानेही महाराजांना बडोद्यास चलण्याची विनंती केली, परंतु महाराजांनी मात्र मल्हाररावाचे मनात श्रद्धा भक्ती नाही हे ओळखून त्या प्रस्तावास नकार दिला. अध्याय 6. स्वामी न येती कवना हाती. आपल्या हातून लिहिले जाणारे हे स्वामी चरित्र सारामृत म्हणजे जणू बालकाचा हात धरून जसे गुरु त्यांचे हातून लिहून घेतात तसाच हा प्रकार आहे, असे पोथी रचनाकार विष्णू कवी विनयाने म्हणतात. या अध्यायात ते असे निवेदन करतात की चोळप्पाच्या विनंतीला महाराजांनी नकार दिला, कारण त्यांना माहीत होते की मल्हारच्या मनात आपल्याबद्दल नेमकी श्रद्धा भक्ती नाही. तेव्हा अशा भक्ताकडे बडोद्यास कशाला जायचे? त्यापेक्षा हेच स्थान उत्तम. इकडे तात्यारावांचेही सारे प्रयत्न निष्फळ होत होते. शेवटी काही करून महाराजांना बडोद्यास न्यायचेच म्हणून त्यांनी एक कपटखेळी केली. तात्यारावांनी स्वामी हे समाधी ध्यानावस्थेत असताना त्यांना मेनात घालून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्यांना यश आले नाही. शेवटी रित्या हातांनी त्यांना अपयशी होऊनच परतावे लागले. एक डाव फसला म्हणून सहजासहजी माघार घेणारे मल्हारराव नव्हते. त्यांनी त्यानंतर यशवंतराव नावाच्या दुसऱ्या एका सरदारास याच कामगिरीवर पाठविले. त्याने अक्कलकोटास येताना स्वामी समोर वस्त्रालंकार व द्रव्याची अनेक ताटे ठेवली. त्याने तर स्वामी अधिकच क्रोधित झाले. स्वामी यशवंतरावाकडे रागाने पाहत उद्गारले, अरे ह्याला बेड्या घाला. यशवंतरावास या कार्यात यश तर आलेच नाही, उलट स्वामींच्या वचनाप्रमाणे त्याच्याच पायी बेड्या पडल्या. अध्याय 7. ब्रह्मपद नाही सोपे. अक्कलकोटचे राजे मालोजीराव भोसले हे मोठे धार्मिक वृत्तीचे. त्यांची स्वामी समर्थावर मोठी निष्ठा. त्यांना वेदांतील ज्ञान जाणून घेण्यात मोठी रुची होती. या आपल्या आवडी खातर त्यांनी एकदा मुंबईच्या प्राकृत भाषेत वेदावर बोलणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचार्यांना अक्कलकोटास मोठ्या सन्मानाने बोलावून घेतले. त्यांची प्रवचने आयोजित केली. त्यांच्या त्या लालित्यपूर्ण विद्वत्ता प्रचूर भाषणाने लोक अत्यंत प्रभावित होत झाले. मालोजी राजे तर त्यांच्यावर विशेष प्रसन्न झाले. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे जेव्हा स्वामीच्या दर्शनास आले तेव्हा त्यांना सकृत दर्शनी स्वामी हे काहीसे वेड्यासारखेच वाटले. त्यांना त्यांच्या संकल्पनेच्या चौकटीत न बसल्याने त्यांनी स्वामी हे वेडे संन्यासी आहेत असे मत व्यक्त केले. त्यांनी लोकांनाही या वेड्याच्या नादी लागू नका असा सल्लाही दिला. त्याने मनात स्वामींच्या श्रेष्ठत्वाबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांना आपल्या अंगावर असंख्य विंचू आहेत, ते आपल्याला दंश करीत आहेत असे स्वप्न पडले. त्याने ते घाबरले व ओरडत उठले. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारी बुवा हे स्वामीकडे गेले असता स्वामी त्यांना पाहून हसत म्हणाले, काय हो बुवा, विंचू पाहून इतके घाबरलात का? अहो, ब्रह्मपदावर पोचायचं हे काही सोपं नाही. त्यासाठी आधी ते आत बाहेर भरलेलं आहे आणि सर्वात सामावलेलं ब्रह्म हे कळावे लागते, त्याचा बोध व्हावा लागतो. स्वामींचे अंतर्ज्ञान आणि बोध याने विष्णुबुवांनी स्वामींचे पाय धरल्यावरच पुढे त्यांना स्वामी कृपेची ब्रह्मपदी लीन होण्याचा अनुभव घेता आला. अध्याय 8. शंकररावांचे अक्कलकोटास येणे. या अध्यायामध्ये शंकरराव राजे राय यांची कथा आलेली आहे. शंकरराव हे निजामांचे दरबारी दप्तरदार म्हणून काम करणारे एक ईश्वरनिष्ठ व्यक्ती. खरं तर शंकरराव हे एक सधन आणि सुखी व्यक्तिमत्व. या दुर्दैवाने त्यांना एक ब्रह्मसंबंधाच्या त्रासाने ग्रासले होते. आपली ती व्याधी दूर व्हावी म्हणून शंकररावांनी अनेक उपाय केले, व्रताचरण केले, दान धर्म केला, पण ती बाधा काही दूर होण्यास नाव घेईना. त्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. त्यांचे शरीर काळवंडले, मन खचले, निराशा वाढली.
जे देवाकडून होत नाही ते कोणा सिद्ध साधू सत्पुरुषाच्या हातून तरी होते काय, हे आशेवर ते त्या शोधात फिरत असता ते श्री दत्तात्रयांच्या दर्शनास गाणगापुरास गेले. आपल्या गाणगापुरातील वास्तव्यात त्यांनी त्या ब्रह्मसंबंध बाधेतून मुक्त होण्यासाठी अनुष्ठाने, दानधर्म, विप्रभोजने इत्यादी कार्यक्रम केले, पण काही उपाय झाला नाही. तेथे दत्तात्रयांनी त्यांना तू अक्कलकोटा स्वामी समर्थाकडे जा असा आदेश एका स्वप्नदृष्टांतात दिला. सश्रद्ध शंकररावांना तर स्वामीबद्दल तशी काहीच विशेष माहिती नव्हती. ते श्री दत्तात्रयांच्या आदेशानुसार अक्कलकोट येथे श्री स्वामी महाराजांचे दर्शनासाठी, सेवेसाठी इकडे येऊन दाखल झाले. अध्याय 9. शंकररावांचे मरण टाळले. श्री दत्तात्रयांच्या आदेशानुसार शंकरराव हे अक्कलकोटास आले. तिथे येणारा भक्त समुदाय, स्वामींच्या चरणी लोकांची असणारी भक्त लोकांची गर्दी पाहून त्यांना आपल्या स्वामींचे दर्शन कसे होणार याची चिंता लागली. तेव्हा शंकररावांनी स्वामीचे सेवेकरी कोण यांची माहिती गोळा केली. त्यात त्यांना सुंदराबाईचे नाव समजले. त्यांनी तिची भेट घेतली, तिला आपली समस्या निवेदन केली आणि जर स्वामी भेट त्यांची कृपा करून दिली तर तिला काही रक्कम देण्याचेही कबूल केले. तिने खरोखरच दुसऱ्या दिवशी शंकररावांना स्वामीच्या पुढ्यात नेले. इतकेच नाही तर त्यांची समस्याही स्वामींना सांगून त्यांना शंकररावांना या संबंध बाधेतून मुक्त करा अशी विनंती केली. त्याचबरोबर महाराज शंकररावांना सोबत घेऊन शेख नूरबाबांच्या दर्ग्याकडे निघाले. वाटेत यवन लोकांनी दफनभूमी लागली. तिथे येताच महाराज हे तिथल्या एका नव्या खाचेत स्वतः जाऊन झोपले. त्या कृतीतून त्यांनी शंकररावांचे मरण टाळले. शंकरा, तुझे मरण आम्ही चुकविले रे, अशी त्यांना ग्वाही देखील दिली. तेव्हा कृतज्ञतापूर्वक शंकररावांनी त्याच दिवशी फकीरांना खाना दिला आणि दर्ग्यावर एक चादर चढविली. पुढे स्वामींनी त्यांना कडुलिंब रसात मिरी वाटून ते औषध पोटात घ्यायला लावले. त्या औषधाने त्यांचे पूर्णपणे व्याधी निवारण झाले. पुढे ह्या शंकररावांनी स्वामी सेवेचा एक भाग म्हणून भक्तांच्या सोयीसाठी अक्कलकोट येथे एक मठ उभारला. त्याचेच नाव राजे रायन मठ होय. अध्याय 10. बाळाप्पाचा गुरुशोध आणि चिदंबर दीक्षितांची गोष्ट. या अध्यायात हावेरी गावच्या बाळाप्पा नावाच्या एका सद्भक्ताची माहिती देताना रचनाकार विष्णुबुवा सांगतात की बाळाप्पा हे खरे तर एक सधन संस्कारी गृहस्थ, पण ते विवेकी विचारी असल्याने त्यांचे संसारातले मन विटले. त्यांच्या मनात वैराग्य, जन्मसार्थकता, सत्पुरुष, सद्गुरु शोध हे विचार येऊ लागले. त्यांनी लवकरच घर सोडले आणि ते सद्गुरूंचा शोध घेत घेत गावोगावी फिरू लागले. त्यांच्या या गुरुशोधाच्या प्रवासात ते मुरगोड ह्या गावी आले. त्यावेळी या मुरगोड गावात चिदंबर दीक्षित हे शिव अवतारी सत्पुरुष राहत होते. त्या चिदंबर दीक्षितांचा पूर्व इतिहास सांगताना रचनाकार अशी माहिती देतात की मुरगोड गावच्या वेदशास्त्र संपन्न मल्हारराव दीक्षित यांचे पोटी शिवकृपेने चिदंबर दीक्षितांचा जन्म झाला. ते त्यांनी केलेल्या तपाचे पुत्र रूपाने लाभलेले फळ होते. अंगी देवत्वाच्या खुणा असलेल्या चिदंबरांनी बालपणीच आपल्या मंत्रशक्तीने गजगौरी व्रताचा हत्ती सजीव केला. त्यांनी अनेक यज्ञयाग, होम हवन व अन्नदान केले. ही माहिती तर रचनाकारांनी श्रोत्यांना इथे दिली आहेच. त्याचबरोबर त्यांनी चिदंबर दीक्षितांनी वर्तवलेले आणि पुढे खरे झालेले पेशव्यांचे भविष्य हा भागही सांगितला आहे. आपण श्री स्वामी चरित्र सारामृत हा भाग निवेदन केला. ह्याचे समर्पक कारण सांगतात. ते असे सांगतात की या चिदंबराच्या एका विशाल यज्ञकार्यात आपण तूप वाढवण्याचे कार्य केले होते असे स्वतः श्री स्वामी सांगत. अध्याय 11. बाळप्पांची गाणगापूर यात्रा. गुरु शोधास्तव घरातून बाहेर पडलेले बाळप्पा हे मुरगोड येथे आले. त्या गावच्या चिदंबर स्वामींचा वृत्तांतही रचनाकारांनी मागील अध्यायात सांगितला. तिथे बाळप्पांना काही विप्रांनी गुरुचेही महागुरु त्या श्री दत्तात्रयांच्या भेटीसाठी तुम्ही गाणगापुरात जा असा सल्ला दिला. त्यानुसार बाळप्पा हे श्री क्षेत्र गाणगापुरास आले. जिथे येताच त्यांनी नित्य स्नान, जप, ध्यान, चिंतन, मनन करीत कालक्रमणा करण्यास प्रारंभ केला. ते मध्यान्ह समयी गाणगापुरात भिक्षा मागत, जी भिक्षा मिळे त्यावर गुजराण करीत. त्या गाणगापुरात त्यांनी श्री दत्तचरणी कल्याणार्थ आलेल्या अनेक भक्त भाविकांना पाहिले. काहीचे अनुभव ऐकले. त्याने त्यांच्या मनातील श्रद्धा, भक्ती वाढत गेली.
साधारणपणे तिथल्या 1 महिन्याच्या दत्तसेवेनंतर एके रात्री बाळप्पांना स्वप्नात 3 यतिवरांनी दर्शन देत, "तू कल्याणार्थ अक्कलकोटात जा. तिथे स्वामी समर्थ हे दत्तावतारी सिद्ध पुरुष आहेत. त्यांची सेवा कर," असे सांगितले. बाळप्पांनी आपले नियोजित अनुष्ठान पूर्ण केले. त्यांना एकाच दिवशी लागोपाठ 2-3 शुभसंकेत मिळाले. त्याच वेळी त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि ते गाणगापुराहून अक्कलकोटास आले. अक्कलकोटास येताच त्यांना श्री स्वामी समर्थांच्या जवळ अनेक प्रकारचे लोक शरणागत भावाने त्यांना भजतात पुजतात दिसले. त्यांनी सुद्धा मनोमन आता इथेच राहून श्रीची सेवा करण्याचा मनोमन निश्चय केला. अध्याय 12वा. स्वामी सेवेचा सुवर्ण लाभ. बाळप्पांना हे जेव्हा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी आले, त्यावेळी श्री खास बागेत होते. त्यांच्या दर्शनासाठी भक्तांना मोठा समुदाय तेथे जमलेला होता. स्वामींच्या दर्शन भेटीची आस मनात घेऊन आणि हाती खडीसाखरेची पुडी घेऊन बाळप्पाही त्याच गर्दीत कधी स्वामींचे दर्शन होईल ह्या प्रबळ आशेने उभे होते. तोच कोणीतरी त्यांना पुढे पाठवत म्हणाले, "घ्या, स्वामी दर्शन घ्या." बाळप्पांनी स्वामींची ती दिव्य मूर्ती पाहिली मात्र आणि ते देहभान विसरले. त्यांना पाहताच स्वामी उठले आणि त्यांना धावत जाऊन तिथल्या वृक्षांना मिठी मारली. बाळप्पाच्या साक्षी मनात ती स्वामींची संकेत मिठी सुखावून गेली. त्यांनी अक्कलकोटास राहून स्वामींच्या सान्निध्यात आपले अनुष्ठान, जप, तप, ध्यान, भिक्षा मागणे ह्या गोष्टी चालूच ठेवल्या. आता त्यांच्या प्रत्येक कृतीस स्वामी हे साक्षीदार झाले. एके दिवशी बाळप्पा हे श्रीच्या दर्शनास आले असता आणि आपल्याला इतर सेवकाप्रमाणे स्वामींची सेवा करायला मिळावी अशी त्यांच्या मनात तीव्र इच्छा जागत असताना अचानक स्वामींच्या प्रमुख सेवेकरी सुंदराबाई यांनी त्यांनाही श्रीच्या सेवेच्या कार्यात समाविष्ट करून घेतले. त्याने बाळप्पाचे मन संतुष्ट झाले. त्यांनी एकनिष्ठेने स्वामी सेवा करीत सेवेकऱ्यात रसमेट घडवून आणला. बाळप्पा स्वामी सेवा करीत असताना एके दिवशी त्यांच्या बेंबीतून विषाची पुडी बाहेर पडली. कोणीतरी केलेल्या विष प्रयोगातून ते वाचले. त्यांची स्वामी निष्ठा अधिकच दुणावली. अध्याय 13वा. बाळप्पांच्या परीक्षा. कोणालाही आपल्यापेक्षा दुसरा कोणी डोईजड झालेला नको असतो. बाळप्पाच्या बाबतीतही चोळप्पा त्यांचा जावई सुंदराबाई यांना बाळप्पाची एकनिष्ठ सेवेतून वाढणारी स्वामींची जवळीक पाहवत नव्हती. त्यांनी कधी त्यांना अपमानित करून, कधी बोल लावून, कधी कपटनीतीचे डाव खेळून त्यांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण निस्पृह बाळप्पा मात्र स्वामी चरणाशी चिटकून राहिले. महाराजांनी या सेवा काळात त्यांच्या अनेक कसोट्या घेतल्या, पण ते त्यात पार उतरले. महाराजांच्या समोर आणि त्यांच्या मागे कोणकोणत्या गोष्टी घडत आहेत हे महाराज जाणून होते. त्यांनी योग्य संधी आणि वेळ येताच सुंदराबाईसही तिची जागा दाखवून दिली. चोळप्पासही दूर केले. एकनिष्ठ बाळप्पा हे स्वामी चरणापासून अनिच्छेने दूर जाऊ पाहता असता त्यास त्यांचे आसन दाखविले. बाळप्पांनी मारुती मंदिरात राहून स्वामी सेवा भक्ती चालूच ठेवली. अर्थातच बाळप्पाच्या त्या सेवेचे त्यांना उचित फळ मिळाले. हे नव्याने सांगण्याची काही गरज नाही. स्वामी सेवा करीत असताना बाळप्पाचे जपानुष्ठानही महाराजांनी पूर्ण करून घेतले. त्याचे उद्यापनही करविले. सेवा आणि निष्ठा हीच संतांच्या दारात कशी कामी येते हे बाळप्पांना पुरतेपणाने समजले. त्यांनी दीर्घकाळ सेवा केली. अध्याय 14वा. श्री स्वामी मानस पूजा. श्री स्वामी चरित्र सारामृत या अध्यायात पोथीचे रचनाकार हे आपल्याला श्री स्वामी समर्थाचे नित्य पूजन कसे करावे, ते प्रत्यक्ष न घडल्यास मानस पूजा कशी करावी हे मोठ्या खुबीने सांगत आहेत. सेवा देई मेवा हा संतांच्या सद्गुरूच्या आधारातला नियम आहे. त्याची अनुभूती ही भक्त भाविकांना येण्यासाठी त्यांनी आपल्या स्वामी सेवेला नित्योपासनेने स्वरूप द्यायला हवे. किमान मानस पूजा तरी करायला हवी. ती कशी हे ते सांगतात. भक्ताने प्रातःकाळी लवकर उठावे. करदर्शन करून श्री स्वामींचे ध्यान करावे. शुद्ध निर्मळ मनाने नामगंगेचे पवित्र स्नान करावे. मग आसनस्थ होऊन स्वामीची पूजा करावी. त्यांना आवाहित करून सुगंधी जलाने स्नान घालावे. त्यांचे कपाळी चंदनाचा टिळा लावावा. त्यांना सुवासिक पुष्पे अर्पण करावीत. सुगंधी भावपुष्पमाला त्यांच्या गळ्यात घालावी. विनम्र भावे हात जोडून त्यांचे स्मरण करून त्यांना रक्षण करण्याची प्रार्थना करावी. तसेच आपला या पोथी वाचनामागचा हेतू, इच्छा
मनोकामना काय ते निवेदन करावे. मग धूप दीप नैवेद्य आणि भावार्थी करावी. स्वामी आपले पाठीराखे आहेत. ते आपल्या संकटकाळी धावून रक्षण करणारे आहेत. तेच आपले जन्मोजन्मीचे खरे सगळे सोयरे आहेत हे ओळखून त्यांच्या चरणास प्रेम मिठी घालावी. ही अशी स्वामी पूजा भावपूजा एकनिष्ठ भावाने करावी. त्यात पूर्ण शरणागत भाव असावा. अध्याय 15 बसप्पाचे दैन्य हरण केले. प्रत्येक जीव हा त्यांच्या प्राक्तनानुसार सुख दुःख भोगत असतो. श्री स्वामींची निस्सीम निरपेक्ष भावाने भक्ती केली असता भक्ताचे कल्याण स्वामी सद्गुरू कसे करतात याची एक हृदय कथा रचनाकारांनी येथे सांगितली आहे. महाराज हे मंगळवेढ्यात निवास करत असताना ते अधिकाधिक काळ जवळच्या जंगलात जात असत. एकदा त्याच गावातील कोणा बसप्पा तेल्याने त्यांना रानात काट्याच्या शयेवर पोवडलेले पाहिले आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत हे ओळखून तोही त्यांच्या नित्य सहवासात आणि सेवेत राहू लागला. त्याचा भक्तिभाव समर्पक वृत्ती पाहून समर्थांनी त्याच्यावर कृपा करायचे ठरविले. एका रात्री ते बसप्पाला एका घनदाट जंगलात घेऊन गेले. तिथे त्यास अनेक सर्प दाखवून हवे तेवढे तुझ्या वस्त्रात बांधून घे म्हणाले. पण बसप्पा काही ते साप घ्यायला तयार होईना. तेव्हा महाराजांनी त्यास आग्रह केला. तेव्हा श्रीच्या आज्ञेचा आदर करीत त्याने एक सर्प वस्त्रात गुंडाळून घेतला. त्यावर परत येऊन पाहतो तोच सर्पाचे एक सुवर्ण लकीत रूपांतर झालेले. या प्रकारे महाराजांनी आपल्या निज भक्तास दैन्य दूर करून त्यास सुखी केले. अध्याय 16 शिवराम मारुती. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे अवतार. ते भक्त कल्याणासाठी अक्कलकोटास आलेले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांनी निज भक्तांना दिलेले अभिवचन. एकदा असे घडले की मूळचे कोकणातले पण चरितार्थासाठी मुंबईत येऊन राहिलेले हरिभाऊ नावाचे एक सद्भक्त हे त्यांचे मित्र पंडित आणि गजानन हे 3 मित्र श्री स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटास आले. त्यालाही एक कारण घडले होते. पंडितांनी स्वामीच्या कृपेने आपल्या व्यवसायातील कर्जातून आपण 8 दिवसात कर्जमुक्त झालो तर दर्शनास येऊ असा स्वामींना नवस केला. पुढे खरोखरच स्वामींच्या कृपेने त्यांचे काम झाले आणि ते तिघे मित्र श्रीच्या दर्शनास आले. ते तिघे जेव्हा स्वामीच्या दर्शनास आले तेव्हा स्वामींनी त्या तिघांना शिव, राम आणि मारुती अशी नावे ठेवली. तिघांनाही कृपावंत होत मंत्रोपदेश दिला. ते तिघे तिथे काहीसा मुक्काम करून असताना हरिभाऊ यांनी स्वामीच्या चरणी इतकी श्रद्धा जडली की त्यांचे आवडते झाले. एके दिवशी श्रीच्या दर्शनास आलेल्या हरिभाऊंच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवीत स्वामी त्यांना म्हणाले, मी तुम्हास तुमची मनोवृत्ती पाहून मारुती हे नाव दिले. ते दास्य भक्ती करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रपंचाकडे पाठ फिरवा आणि माझे अर्थात स्वामीसूत होऊन सागर किनारे म्हणजेच मुंबा नगरीत मठ उभारा, भक्ती प्रचार करावा. पुढे खरोखरच हरिभाऊंनी त्या स्वामी आज्ञेचे तंतोतंत आचरण केले आणि कामाठीपुऱ्यास स्वामींचा मठ उभारून कार्य केले. अध्याय 17 स्वामी सुतांची कामगिरी. श्री स्वामीच्या आज्ञेनुसार हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत यांनी प्रपंचावर पाणी सोडले आणि स्वतः स्वामी कार्यास वाहून घेतले. त्यांनी प्रपंचाची माया मोह जिंकले. स्वामी कार्याचा धुरा खांद्यावर घेऊन ते एकनिष्ठेने भक्ती प्रचाराने व प्रसाराचे कार्य करू लागले. त्यांनी मुंबापुरीत श्री स्वामी संप्रदायाची गादी तयार केली. पण हरिभाऊच्या मातोश्रींना आपल्या मुलाचे हे वागणे पसंत नव्हते. त्यांनी हरीस त्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी देव मामलेदारांनाही मध्ये घातले, पण उपयोग झाला नाही. तेव्हा त्या अक्कलकोटास थेट स्वामीकडे आल्या. ज्यांनी आपल्या मुलास हे परमार्थाचे वेड लावले त्यांच्याकडेच दाद मागायला ती माऊली अक्कलकोटास आली. पण स्वामींच्या निर्णयापुढे त्यांचे काही चाललेच नाही. तिकडे स्वामी सुतांनी मोठा कार्यविस्तार केला. त्यांनी मुंबापुरीत स्वामी जयंतीचा उत्सव घडवून आणला. स्वामींची पत्रिका बनवून घेतली. संप्रदायाचा कार्यविस्तार केला. पण ह्यानेच काही इतर भक्तांनी मात्र त्यांना एकदा अपमानित केले. स्वाभिमानी हरिभाऊ अर्थात स्वामी सूत हे त्यावेळी एकदा श्री चरणावर माथा ठेवून तिथून निघून आले. ते परत अक्कलकोटास कधीही आले नाहीत. पण स्वामींच्या अंतरंगात मात्र त्यांना कायमचे स्थान मिळाले. स्वामी सुतांना निर्वाणानंतर त्या रिकामी गादीवर कोणास बसवायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला. अध्याय 18 मोर पाखराचा ध्यास.
स्वामी सुतांच्या नंतर त्यांच्या गादीवर कोणास बसवायचे असा प्रश्न उभा राहिला असता स्वामी अनेकदा मोरपाखरा ये, मी तुझ्यासाठी मोत्याचा चारा ठेवला आहे असे म्हणायचे. आता हा मोरपाखरा कोण अशी सर्वांना चिंता वाटायची. तर तो म्हणजे स्वामी सुतांचा धाकटा भाऊ, त्याचे नाव दादा. काकूबाई त्यास अक्कलकोटास जेव्हा घेऊन आली तेव्हा त्या दादास पाहून स्वामींना मोठा आनंद झाला. मोर पाखरा म्हणून त्यांनी दादूस जवळ केले. महाराजांनी दादूस ओळखून केजच्या श्री नानासाहेब देशपांडे यांच्यासोबत तेथील मठात स्वामी पादुका स्थापन करण्यासाठी त्यास पाठविले. काकूबाई मात्र ह्या गोष्टीस तयार नव्हती. तेव्हा समर्थांनी, तू लक्ष घालू नकोस, आम्ही आमच्या मनाप्रमाणे उचित तेच करणार असे निक्षून सांगितले. इतकेच नाही तर स्वामी चरणीच्या पादुकांचा दादांच्या मस्तकास स्पर्श करून त्यांच्या मनात वैराग्य आणि भक्ती जागविली. पुढे त्यालाच स्वामींनी कांदिवलीच्या मठात उत्तराधिकारी करून मुंबईस पाठविले. त्या दादूने म्हणजेच स्वामीच्या मोरपाखरांनाही एकनिष्ठेने त्यांच्यावर सोपविलेले कार्य करून स्वामींचा कीर्तिध्वज उंचावला. अध्याय 19. नृसिंह सरस्वतींना मार्गदर्शन व वासुदेव फडक्यांची गोष्ट. साधू संत आणि सत्पुरुषांच्या खुणा ह्या त्यांनाच कळतात. आळंदीचे नृसिंह सरस्वती हे एकदा अक्कलकोटा श्रीचे दर्शनास आले. त्यांच्या हठयोग अभ्यासात त्यांना काही समस्या होती. तिचे निवारण स्वामीकडून करून घ्यायचे हा त्यांचा मनोदय. त्यांना पाहता स्वामी समर्थाने एक आज्ञाचक्र भेदायला श्लोक म्हटला. तो श्लोक ऐकताच यतिवरांच्या मनातील समस्येची उकल झाली आणि ते समाधी अवस्थेत गेले. त्या स्वानंद सुखानुभूतीनंतर श्रींना विनम्र भावे वंदन केले. तेव्हा श्रींनी त्यांना शुभाशीर्वाद देत तू सिद्धीचा त्याग कर असा सल्ला दिला. तो मान्य करून ते स्वधामी परतले. पुढे स्वामी कृपेने मोठी मान्यता पावले. श्री यशवंतराव भोसेकर अर्थात देव मामलेदार ह्या सद्भक्तावरही स्वामींनी कृपा केली. अनेक भक्तांचे मनोरथ पुरविले. मात्र त्रिकाल ज्ञानी स्वामींनी वासुदेव फडके यांना त्याचा आशीर्वादासह हवी असणारी तलवार मात्र हाती न देता ती तरवडेच्या झाडावर टांगून दिली. पुढे ह्याच वासुदेव फडक्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. अध्याय 20. प्रसाद उष्टांनाचा लाभ धनाचा. श्री स्वामींनी अक्कलकोटास असताना अनेक अद्भुत लीला आणि चमत्कार केले. त्यांनी आपल्या भक्तांचे सर्वोपरीने कल्याण केले. त्यांच्या मनोरथाची पूर्ती केली. त्या संदर्भात सांगाव्यात तेवढ्या कथा या थोड्याच आहेत. या अध्यायात रचनाकार एक अशी कथा सांगतात की एकदा एक भक्त कसलीही इच्छा घेऊन श्रीच्याकडे आला. स्वामी कृपेने त्यांचे मनोरथ पूर्ण होतातच. स्वामीच्या आज्ञेनुसार त्याने कृतज्ञतापूर्वक फकीरांना मिष्टान्नाचे भोजन दिले. तेव्हा त्या पानावरचे उष्टान्न तू प्रसाद म्हणून सेवन कर अशी त्या भक्तास आज्ञा दिली. त्याने तो उष्टान्न प्रसाद नाकारला. दुसऱ्या एका सुक्षित आणि दरिद्री माणसाने तोच उष्टान्नाचा प्रसाद कोणताच विकल्प मनात न धरता खाल्ला. पुढे स्वामीच्या कृपेने त्यास मुंबईतील एका सधन स्त्रीने 10,000 रुपये दानाच्या स्वरूपात दिले. त्याचे दैन्य दूर झाले. ही सारी स्वामी समर्थाचीच कृपा. अध्याय 21. कळसाध्याय व पोथीची सांगता. ज्याप्रमाणे उभारलेल्या मंदिराची खरी पूर्णता ही त्यावरील कळसाने होते, त्याच प्रकारे प्रत्येक पोथी ग्रंथ यांचा शेवटचा अध्याय हा कळसाध्याय असतो. या अध्यायाची लेखन पद्धती ही विशिष्ट प्रकारे ठरलेली असते. त्यानुसार स्वामी भक्त हे सुद्धा श्री स्वामी चरित्र सारामृत या आपल्या पोथीचीही सांगता तशीच करतात. स्वामीच्या अद्भुत लीला सांगून अंती त्यांच्या महानिर्वाणाची तारीख, वार, तिथी, नक्षत्र, शके हा तपशीलही ते देतात. स्वामींच्या लीला ह्या अगाध असंख्य आहेत. त्यातील निवडक कथांचा ह्या पोथीत समावेश केलेला असून त्यातून श्रीचे दर्शन घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असे सांगून ते म्हणतात की श्री स्वामीच्या प्रेरणेने आणि मित्राच्या आग्रहाने मी ह्या छोटेखानी पोथीचे हे लेखन करून ते श्री स्वामी भक्तांच्या हाती दिले आहे असे नमूद करतात. पोथीच्या शेवटच्या आणि 21व्या अध्यायात ते सर्व अध्यायातील कथानांचे सीमावलोकन करतात. पोथी मागची लेखन प्रेरणा सांगून ते आपल्या लेखन कार्याचा तपशील अर्थात लेखन प्रारंभ व पूर्तता ह्याचीही नोंद ठेवतात. तसेच शेवटी स्वतः संदर्भातील व्यावहारिक माहिती देऊन कवी मोठ्या विनयाने ही पोथी लेखन सेवा श्री स्वामी समर्थाच्या चरणावर अर्पण करतात. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामींचा तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे नून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ हिना नेई त्याला, परलोकी हिना भीती तयाला. उगाची भीतोस भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानात तीर्थ, स्वामीच ह्या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी हाती घेती. न सोडती तया जया स्वामी हाती घेती. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.